आमदार राजेश पवार विरोधात धर्माबाद बंद, हुकुमशाहीच्या विरोधात निषेध करून काढला मोर्चा। मिळालेल्या माहितीनुसार धर्माबाद मतदारसंघात निधी वाटपाबाबत लावण्यात आलेल्या बॅनर प्रकरणी मनसे पदाधिकारीसह मीटिंगचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा खोटा गुन्हा भाजपाच्या दबावाखाली दाखल करण्यात आला असून आमदार राजेश पवार यांनी आपले मनमानी कारभार करीत आहेत असा आरोप करून आक्रमक झालेल्या सकल हिंदू बांधवांच्या वतीने व तसेच लिंगायत समाजाच्या वतीने आज रोजी धर्माबाद शहर कडकडीत बंद पाळून धडक मोर्चा काढण्यात आला आहे। यावेळी आमदार राजेश पवार यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून त्यांची मनमानी कारभार विरुद्ध निषेध केला आणि हे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे यासाठी प्रशासनात निवेदन देण्यात आले। दिनांक 28 जून रोजी आमदार राजेश पवार यांच्या जनता दरबारात हिंदू समाज यांच्या मशानभूमीसाठी व इतर विकासाची कामे करावी आणि एक समाजाला निधी देण्यापेक्षा सर्व समाजाला निधी देण्यात यावा अशा आशयाचे बॅनर लावले होते। यामुळे भाजपा तालुका अध्यक्ष विजय ढांगे यांच्या फिर्यादीनुसार त्या दोघांवर 28 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या निषेध मोर्चामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज नेटवर्क, गिरमाजी, सूर्यखार, धर्माबाद। जनसबूत न्यूज च्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा।